आपण जात आहोत आळंदीकडे। आळंदीला जात असताना वाटेमध्ये हजेरी मारुती म्हणून मंदिर लागते। त्या मारुतीचं दर्शन घेऊत आपण, मारुती रायांचं, आणि जाऊ। दर्शनासाठी खूप भारी आहे, तरी आपल्याला दर्शन काहीच मिळायला, बघूत तरी प्रयत्न करून, मिळालं तर ठीक, नाहीतर तसंच जावं लागणार मुखदर्शन घेऊन, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आपल्याला। तरी आपल्याला दर्शन नाही मिळालं तर आपण जाणार आहोत आता माऊलीच्या समाधीस्थळाकडे। वाटेमध्ये ठिकठिकाणी स्टॉल लागलेले आहेत, तुळशीमाळ, ज्ञानेश्वरी ग्रंथांची खेळणी, भांडे, सर्व गोष्टी, मृदंग, पकवाद, टाळं वगैरे, विना पेट्यांचे। हे आपण आलो आहोत आता माऊलीच्या समाधीस्थळाजवळ। इथं चप्पल ठेवणार आहोत आपण, कोणी नाही म्हणून। ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा असल्यामुळे खूप गर्दी आहे, हे बघू शकता। कारण परतीची वारी आलेली असल्यामुळं भक्तांची खूप गर्दी आहे। हे बघा, मूर्त्यांनी कोरलेले, आणि पोलीसवाले, आर्मीवाले, बंदोबस्त चांगल्या पद्धतीत आहे। आतमध्ये जाण्यासाठी पण गर्दी आहे खूप, प्रत्येक ठिकाणी खूप गर्दी आहे। हे आपण आलेले आहोत माऊलीच्या मंदिराजवळ। इथं पण आपलं दर्शन होईल की नाही सांगता येत नाही, तरी आपण मुखदर्शन घेऊता, आणि पुढील प्रवासात बघू, भेटलं तर ठीक आहे। हा बघा नक्षा आळंदीमधला, कुठं कुठं कोणते भक्तिस्थळ आहेत त्याचे सर्व ठिकाण आहेत। आपण प्रदक्षिणा मारूता, आणि हे बघा दर्शनाच्या बारीसाठी खूप रांग लागलेली असल्यामुळं आपण काय दर्शन नाही घेऊ शकत, कारण आपल्याला जायचं असल्यामुळं नाही घेऊ शकत आपण दर्शन। ही आपली प्रदक्षिणा पूर्ण होत आलेली आहे, आपण निघालो बाहेर। आता हे ठिकठिकाणी मंदिर आहेत। इथं आहे अजान वृक्ष, असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत असताना इथे हे वृक्षाचं रोप लावलेलं आहे त्यांनी, त्यामुळे या वृक्षामध्ये आजही देवांचे नामस्मरण होत असते। खूप जुनं वृक्ष आहे, आणि या वृक्षाखाली ज्ञानेश्वरी पारायण वाचत असतात। हे बघा आजोबा, बरेच लोक बसलेले आहेत। तिथं बाजूला मंदिर आहे, आणि हे आपण प्रदक्षिणा आपली पूर्ण झालेली आहे, आणि आपण आता निघणार आहोत बाहेर। चला, ठिकठिकाणी स्टॉल लागलेले आहेत, कारण माऊलीचं मंदिर म्हणजे खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर आळंदीमधले, कारण खूप लांबून पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात इथे दर्शनासाठी। आणि हा माऊलीच्या पालखीचा रथ, हा पालखी आलेली आहे माऊलींची, बघू शकता किती गर्दी आहे, काय नाही। आपल्याला मधात काय दर्शन नाही झालं आतमध्ये, आपण इथंच पालखीचं दर्शन घेऊता। खूप गर्दी असल्यामुळे थोडं अडचण होत आहे, कारण आषाढी वारी परत आलेली आहे, त्याच्यामुळं या पालखीचा खूप मान आहे। हे बघा भजनी मंडळी, आरती होणार आहे, पण परत एकदा जाऊ दर्शनासाठी।
कारण प्रयत्न केल्याशिवाय नाही मिळत कोणती गोष्ट, हे काही चुकीचं नाही. त्यामुळं आपण दर्शन घेतलेलं आहे पालखीचं आणि आता निघत आहोत आपल्या गाडीकडं, वाहनाकडं, कारण आपल्याला आता निघायचं आहे इथून. हे बघा आहेत आपल्या चप्पल इथंच आहेत. रामकृष्ण हरी.